आणि आता सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी। आमिर खानला बिश्नोई गँगने धमकी दिलेली आहे। सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर आलेला आहे। सोशल मीडियावरून आमिर खानला ही धमकी आलेली आहे। सोशल मीडियावर बिश्नोई गँगने एक ऑडिओ क्लिप पाठवलेली आहे। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तर आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी आलेली आहे। सोशल मीडियावरून ही धमकी आल्याचं कळतंय। श्री सीताराम सभी भाइयों को। मैं आरजू बिश्नोई, लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई। ये जो हमारे संस्कृति के खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। इसको और इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी। जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे। दरम्यान अभिनेता आमिर खानच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। बॉलिवूड अभिनेता सलमान खान नंतर बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान आल्याचं पाहायला मिळत आहे। एका पोस्टच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडनं आमिर खानला धमकी देण्यात आलेली आहे आणि हे पोस्ट जो आहे ते सकाळपासून सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचं बघायला मिळत आहे। या पोस्टमध्ये आमिर खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सोबतच धमकी सदृश मजकूर यामध्ये दिसत असून लव जिहादचा देखील उल्लेख या व्यक्तीने पोस्टमध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर आतापर्यंत अनेकांना बिश्नोई गँगकडनं धमकी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मोठे ज्यांचं मोठं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये त्यांना टार्गेट केलं जात होतं आणि आता आपण पाहतोय सलमान खान नंतर आमिर खानला टार्गेट केलं जात आहे। आता पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी असं म्हटलं की आतापर्यंत आमिर खान किंवा त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडनं कोणतीही तक्रार जी आहे ती त्यांनी दाखल केलेली नाही किंवा माहिती दिलेली नाही। मात्र ज्या पोस्ट बघितल्यानंतर या पोस्टच्या आधारावरच पोस्ट कोणी केली आणि या पोस्ट करण्यामागे कोण आहे, कोण व्यक्ती आहे याचा तपास आम्ही सुरू केलेला आहे। जोपर्यंत ह्यांच्याकडनं कोणतीही कंप्लेंट केली जात नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस जी आहे ती करू शकत नाही। मात्र सध्या तरी पोलिसांनी या पोस्टच्या आधारावरतीच चौकशीला सुरुवात केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई। अनुपमा मॅमचा